आज जे महानगरपालिकेमध्ये युती तुटायचं कारण तसं तर भाजप स्वतःच आहे याला. कारण की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्ही भाजपसोबत जायचं असं ठरवलं होतं. पण नेमकं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भाजपच्या हट्टीपणामुळे हे जे काय आता दिसतंय आपल्याला, हा प्रकार झालेला आहे. ओके, भाजपच्या हट्टीपणामुळे आज जे काय आपल्याला परभणीत चित्र दिसतंय, परभणीतच म्हणून नाही, संबंध महाराष्ट्रामध्ये ॲव्हरेज म्हणलं तरी चालेल. आज जी परिस्थिती आली, हेच जर त्यांनी आम्हाला पहिले कळवलं असतं की बाबा युती करायची नाही, तर आम्ही पूर्ण 65ला 65 जागा लढवणार होतो. झालं काय, आमच्याकडे फक्त 35 AB फॉर्म होते. आम्ही पूर्ण 65ची तयारी केली असती. आज जे त्यांनी पाप केलंय, आमचे उरलेल्या जागेवर धनुष्यबाण चिन्ह हे न जाऊ द्यायचं. एक तर त्यांनी विश्वासात घेतलं पहिले आम्हाला की युती होणारच आहे, आणि ऐन एक दिवस पहिले ते म्हणतात की नाही म्हणून. तर हे थोडं भाजपकडनं चूक झालेली आहे. निश्चितच यावेळेस परभणी जिल्हा, परभणी महानगरपालिका याच्यामध्ये त्यांना कळून येईल की शिवसेनेच्या मागे किती आहेत आणि भाजपच्या मागे किती आहेत. असा प्रकार जो झालाय तो चुकीचा झालाय, आणि याच्यामध्ये सर्व जिम्मेदारी ही भाजपचीच आहे. शिवसेनेच्या वतीने काहीही कमी आम्ही पडलो नाहीत. जागा वाटपासंदर्भात कशी बोलणी झाली होती आपली? जागा वाटपाचं झालं होतं सगळं. म्हणजे 19 जागा आम्ही हिंदू बहुल एरियामध्ये लढणार होतो, बाकीच्याही लढणार होतो. पण त्यांनी आम्हाला अंधारात ठेवलं. ऐन एक दिवस पहिले जे युती तोडायचं त्यांनी जे पाप केलंय, अतिशय चुकीचं केलंय. आगामी काळामध्ये त्यांना निश्चित लक्षात येईल शिवसेनेची ताकद काय आणि भाजपची ताकद काय. पक्षश्रेष्ठींना काल कळवलं होतं आपण? नाही, पक्षश्रेष्ठीने आम्हाला युती करायची म्हणूनच वॉर्निंग दिली होती, आणि त्या पद्धतीनेच आम्ही चाललो होतो. आणि पूर्ण फायनलही झालं होतं. आमच्या कमीत कमी 5 ते 7 बैठका झाल्या त्यांच्यासोबत की युती करूनच आपण लढू म्हणून. पण ऐन वेळेस तुम्ही हात वर केले. ठीक आहे, आमच्याकडे AB फॉर्म कमी पडले म्हणून आम्ही उर्वरित जागेमध्ये आम्ही फॉर्म देऊ शकलो नाही. पण असा जो घात केलाय हा चुकीचा आहे असं मला वाटतं.